नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मुंबई महापालिकेत कोणाचा महापौर बसणार? निकाल तर लागले. निकाल लागून तिसरा दिवस आहे आजचा. पण गोंधळाची परिस्थिती आहे, कारण कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदेची शिंदेसेना हे दोघं एकत्र आले तर बहुमत तयार होते. पण अजून दोघांनी आपले पत्ते ओपन केलेले नाहीत. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती आहे की नेमकं काय होणार. तिकडे उद्धव ठाकरे म्हणतात की देवाची कृपा झाली तर आमचा महापौर बसणार. तिकडे एकनाथ शिंदेंनी आपले 29 नगरसेवक मुंबईतल्या एका ताज हॉटेलमध्ये ठेवले आहेत, कोंडून ठेवले. त्यामुळे वेगळी नवी चर्चा सुरू झाली आहे की हॉटेल पॉलिटिक्स काय प्रकरण आहे एकनाथ शिंदेंचं, कशाकरता ठेवलं आहे. दोन्ही बाजूनी पाहिलं जात आहे शिंदेकडे की शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या मार्गावर निघालेत काय. उद्धव ठाकरेंनी 2029च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांकडे उडी मारली. शरद पवारांनी काँग्रेसला घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीसांना बहुमत असूनही, म्हणजे जास्तीच्या जागा असूनही विरोधी बाकावर बसावं लागलं. तर एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात तसं काही सुरू आहे का? याची जोरदार चर्चा आहे. एकनाथ शिंदेच्या मनात काय आहे ही चर्चा यासाठी आहे की कुणालाही स्पष्ट बहुमत नाही आहे. त्यामुळे भाजप आणि ठाकरे एकत्र येणार अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत, जे कधी शक्यच नाही. तसा खुलासाही आला आहे. त्यामुळे म्हणजे मीडियावाले आपलं डोकं लावून बातम्या पेरतायत. परंतु मी तुम्हाला सांगतो, एक काही होणार नाही. महापौर भाजपचाच होईल. एकनाथ शिंदेंना थोडंफार पाहिजे ते दिलं जाईल. वाटा, सत्तेतला वाटा. म्हणजे मुंबई महापालिकेमध्ये काही प्रॉब्लेम असता, समजा काही अडचण असती, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारं सोडून दावोसला कशाला गेले असते. मुख्यमंत्री दावोसला कशाला गेले असते. इथे अडचण आहे, इथे प्रॉब्लेम आहे. मुंबईची महासत्ता, म्हणजे मुंबईची सत्ता आज नंबर 1 प्रिऑरिटी आहे भाजपसाठी आणि देवेंद्रसाठी. काही गडबड असते, देवेंद्र गेलेच नसते, ते दुसऱ्या कोणाला पाठवलं असतं. ही दावोसची कॉन्फरन्स जी आहे ती इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे. जगभरातले गुंतवणूकदार तिथं आलेले आहेत. स्वित्झर्लंडमध्ये दावोस आहे. तिथून विदेशी गुंतवणूक आणण्याच्या हेतूने देवेंद्र गेले आहेत. महत्त्वाची कॉन्फरन्स आहे. 24 तारखेला, म्हणजे 24 जानेवारीला देवेंद्र तिकडून येतील. 24 नंतर 26 जानेवारी येते. त्यामुळे जे व्हायचं असेल, मुंबईचा महापौर कोण, हे 26 तारखेनंतरच होऊ शकते. 24 तारखेपर्यंत होणारच नाही. अजून मुंबईचा महापौर कोणत्या कॅटेगरीतला, ओपन की रिझर्व की महिला, काय, म्हणजे ते अजून सोडतच निघायची आहे. ते सोडत निघाल्यानंतर 3-4 दिवसांनी ते निवडणूक लागेल महापौराची.
त्यामुळे एवढ्यात काही होणार नाही. त्यामुळे जे एकनाथ शिंदेंनी आपले नगरसेवक ते 5 स्टार हॉटेलमध्ये आणून कशाला ठेवले म्हणजे साऱ्यांनाच पडलेला प्रश्न आहे. कारण 5 स्टार हॉटेलचं बिल आणि 29 लोकांचं म्हणजे साधा खेळ गेम नाही तो. मोठं बिल येणार. मग हे कशा करतं म्हणजे जर स्पष्ट बहुमत आहे आपल्याकडे 118 दोघं मिळून. कारण भाजपने आपले नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवलेले नाहीत, ओपन आहेत, ते बाहेर फिरत आहेत. यांना भीती आहे की आपले नगरसेवक फुटतील म्हणून त्यांनी हॉटेलमध्ये ठेवले. पण हे किती दिवस ठेवणार म्हणजे जी भीती यांना आहे तीच भीती त्या उद्धव ठाकरेंना आहे. त्यांचे नगरसेवक फुटू शकतात, काही होऊ शकतं. कारण शेवटी सत्तेचा प्रश्न आहे. पण त्यातून एक वेगळी चर्चा सुरू झाली की उद्धव ठाकरे यांच्या रस्त्यावर एकनाथ शिंदे निघालेत काय, एकनाथ शिंदे बंड करणार का. एकनाथ शिंदे बीजेपीला चॅलेंज करतायत का. माहिती अशी आहे की ते महापौरी मागतायत, स्टँडिंग स्थायी समितीचं अध्यक्षपदी मागतायत. पण भाजप हे देईल अशातला भाग नाही. भाजपला समोरच्यामध्ये किती ताकद आहे याची कल्पना आहे. त्या पद्धतीने भाजप एकनाथ शिंदेनं वागवेल. उद्धव ठाकरेंनी गडबड केली म्हणून एकनाथ शिंदेची इमेज तयार झाली. एकनाथ शिंदेचं महत्व का वाढलं, कारण उद्धव ठाकरेंची गडबड. आता मुंबईमध्ये भाजपला गडबड तर झालीच. म्हणजे भाजपच्या 25 जागा कमी आल्या, जी अपेक्षा होती 25 जागा म्हणजे कमी आल्या अपेक्षेपेक्षा. त्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम तयार झाले नाही. तर भाजप स्वबळावर सत्ता बनवायचं चालू होतं त्यांचं. आता एकनाथ शिंदे हे मुंबईमध्ये गडबड करू शकत नाही. यासाठी आधार हा आहे की केंद्र सरकारमध्ये यांचा मुलगा आहे, खासदार आहे तिथे. राज्यामध्ये हे स्वतः उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आता काय त्यांनी काही गडबड केली तर यात तिन्ही ठिकाणी गडबड होईल. मुंबईत तर होईलच, पण जे उपमुख्यमंत्री पद आहे तेही जाईल आणि हातात काय तर काय मिळणार नाही. परंतु एकनाथ शिंदे दाबून घेत आहेत, प्रेशर आणतायत. जमलं तर जमून जाईल असं त्यांचा त्यांचा स्वभाव जो आहे तो बार्गेनवालाच आहे, व्यवहारी माणूस आहे. जास्तीत जास्त ओढायचा प्रयत्न एकनाथ शिंदे करतात. आपण पाहिलं जेव्हा त्यांना मुख्यमंत्रीपद नाकारण्यात आलं त्यावेळी त्यांनी बरेच दिवस ते रुसून बसले होते. शेवटी तयार झाले. तसंच आताही होईल. पण भाजपची डोकेदुखी ते वाढवणार एवढं मात्र नक्की. भाजपची डोकेदुखी आता ते कसं हँडल करायचं ते देवेंद्रचा प्रॉब्लेम आहे तो. परंतु मुंबईच्या निकालांनी भाजपची डोकेदुखी वाढवली आहे एवढं मात्र नक्की. पण भाजपचा महापौर येणारच. त्यात एकनाथ शिंदे फारशी गडबड करू शकणार नाहीत. त्यांनी करू नये. त्यांनी गडबड करणं म्हणजे त्यांनी स्वतःच नुकसान करून घेण्यासारखं आहे. पाहाल तुम्ही 26 जानेवारी नंतर जो महापौर बसेल मुंबईचा तो भाजपचाच असेल.
कारण भाजप आहे तर मुमकिन आहे.